नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मकर राशींच्या व्यक्तींना फेब्रुवारी 2026 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. मकर राशींच्या व्यक्तींना या महिन्यात आरोग्याची काही पीडा दिसत नाही आहे, मेजर अशी काही दिसत नाही आहे. त्याबरोबरच उत्साह वाढलेला राहील आणि उत्साहाच्या आणि धाडस या भरात म्हणजे यामुळे आपण काही गोष्टींवर मात कराल असं दिसून येतं. याचा अर्थ असा आहे की तुम्ही काही गोष्टी रेटत नेल्यात पुढे तर त्या तुम्हाला सहज साध्य करता येतील. म्हणून तुम्ही थोडं धाडस अंगी बाणवा आणि त्याचप्रमाणे काही गोष्टी हुकूमत म्हणजे करारीपणा याच्यावर तुम्ही पुढे नेऊ शकता. तर त्या तुम्ही अवश्य करा, त्याचा त्यामुळे तुम्हाला लाभ होणार. मौल्यवान वस्तूंची खरेदी या महिन्यात होण्याचा योग दिसतो. कुटुंबासाठी काही ज्वेलरी घेणे किंवा त्यांच्यासाठी काही दागदागिने घेणे, त्यांच्या काही अँटिक पीस म्हणजे अशा अमूल्य वस्तू या महिन्यात घेणे असा काही योग या महिन्यात दिसून येतो. पण तो कुटुंबियांसाठी तो असा अवश्य तुम्ही त्यांच्यासाठी तो लाभ घ्या असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. उत्तरार्धामध्ये आपल्या घरातील काही ज्येष्ठ मंडळींचे व्यक्तींचे कान किंवा नेत्र डोळा यांचं ऑपरेशन सदृश्य काही गोष्टी घडतील असं दिसून येतं. तुमच्या संपर्कात जे लोक आहेत, तुमच्याजवळ राहणारे, तुमचे एकत्र राहणारे जे काही ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी हॉस्पिटलचा खर्च किंवा विविध प्रकारच्या टेस्ट करण्याचा खर्च असा हे दिसून येतं. मी सांगितल्याप्रमाणे कान आणि डोळा यांचे काहीतरी मायनर ऑपरेशन घडणे असंही दिसतं आहे. तर ते मात्र टाळू नका, कारण त्यामुळे पुढे मोठा त्रास होऊ शकतो. म्हणून ते न टाळता वेळच्या वेळी ते करून घ्या. आर्थिक बाबतीत थोडी ओढाताण दिसून येते, म्हणजे खर्च आणि जमा या गोष्टींचा ताळमेळ जरा मिळण्याची शक्यता कमी आहे. खर्च वाढेल आणि त्याप्रमाणे आवक मात्र थोडी आखडती राहील असा महिना हा दिसून येतोय. तर हा ताळमेळ घालणे ही तुमची कसरत असेल, पण ते तुम्ही करा, घाबरून जाऊ नका. किंवा काही पूर्वीच्या एफडीज किंवा काही आपले इन्व्हेस्टमेंट मोडाव्या लागल्या तरी करायला हरकत नाही. इन्व्हेस्टमेंट पुन्हा ठेवता येईल, पण आपल्या कुटुंबियांचं आरोग्य आणि याची काळजी घेणे ही प्रायोरिटी असली पाहिजे. त्यामुळे अशा गोष्टींसाठी जर इन्व्हेस्टमेंट तोडाव्या लागल्या तरी काही चिंता करू नये असा माझा तुम्हाला सल्ला आहे. मकर राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो, चुकीच्या ठिकाणी केलेली इन्व्हेस्टमेंट जी आहे ती तुम्हाला थोडी तापदायक ठरू शकते. म्हणून सल्ला घेतल्याशिवाय कुठलीच इन्व्हेस्टमेंट आपण या महिन्यात करू नये. त्यातले तज्ज्ञ किंवा जे कोणी हुशार असतील त्यांचा सल्ला आपण घ्यावा. आपल्या डोक्याने काही इन्व्हेस्टमेंट करू नये, ते पैसे अडकण्याची शक्यता दिसून येते. त्यामुळे तुम्ही या गोष्टीचा अवश्य अवलंब करा आणि हे पाळा. मकर राशींच्या व्यक्तींना मी असं सांगेन की या महिन्यामध्ये आपल्या घरातल्या लोकांसाठी आणि आपण घरातल्या लोकांनी वादविवाद टाळावे. कोणत्याही प्रसंगाने गप्प बसून त्याचं सोल्युशन काढावं. काही गोष्टीकडे दुर्लक्ष करावं, काही गोष्टीमध्ये आपण लक्ष घालूच नये. असं जर केलं तर तुम्हाला वादविवाद चांगल्या प्रकारे टाळता येतील. नाहीतर कुठलाही क्षुल्लक प्रसंग आपल्याला ताप देईल, मनस्ताप देईल असं दिसून येतं. घरात काही ठरवलेल्या गोष्टी न होणं हा सुद्धा एक डोक्याला उपद्रव होईल. घरामध्ये अनपेक्षित कोणी पाहुणे आले किंवा अन्य कोणी बाहेरच्या अनोळखी व्यक्ती आल्या आणि त्या आपल्याला उपद्रव देऊ शकतात. म्हणून अनोळखी व्यक्तींना या महिन्यात तुम्ही घरात घेऊ नये. जे काय आहे ते बाहेरच्या बाहेर त्यांच्याशी व्यवहार करावा. विशेषतः डिलिव्हरी बॉय किंवा असे जे लोक येतात ते घरात येऊन तुम्हाला उपद्रव देऊ शकतात. म्हणून त्यांच्यापासून सावध राहावे. मकर राशींच्या व्यक्तींनी असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. आपले दागदागिने किंवा अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या घरामध्ये इकडे तिकडे पसरून ठेवू नका.
किंवा लोकांना दृष्टीस पडतील अशा ठेवू नका. आपले मोबाईल वगैरे ते योग्य ठिकाणी ठेवा. काही लोकांना सवय असते हातातल्या गोष्टी घरात आलं की फेकून द्यायच्या कुठेतरी. तसं करू नका. त्यानंतर मिळणार नाहीत, हरवतील आणि त्याचं काय होईल ते सांगू शकत नाही. म्हणून आपल्या गोष्टी आपण सांभाळा, असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. उद्योग करणाऱ्या व्यक्तींनी नवीन नवीन प्रयोग ह्या महिन्यात करू नये. आहे त्या उद्योगाची संधी आपण योग्य प्रकारे सांभाळावी आणि आहे तो उद्योग योग्य रीतीने करावा. हेच तुमच्यासाठी सूत्र या महिन्यात फायदेशीर ठरेल. कामाला कमतरता नाही आहे, काम आहे तुमच्याकडे व्यवस्थित. अधिकाऱ्यांकडून तुम्हाला पाठराखण होईल, तुमच्या चुका पोटात घेतल्या जातील, पण अधिकाऱ्यांशी सुसंवाद जो आहे तो तुम्ही योग्य प्रकारे साधायला हवा. तो तुम्ही संवाद त्यांच्याशी साधा की तुम्हाला कामात, नोकरीमध्ये काही अडचणी येणार नाही. ज्यांचे उद्योगधंदे आहेत त्यांनीसुद्धा साधारण सामाजिक परिस्थिती बघून अंदाज घ्यावा आणि त्याप्रमाणे एखादी गोष्ट लॉन्च करायची का नाही करायची असे निर्णय घ्यावेत. शिक्षण घेणारी जी मुलं आहेत त्यांची छानछोकीकडे जरा कल वाढला आहे असं दिसतं. जेव्हा आपले कसोटीचे दिवस असतात, परीक्षेचे दिवस असतात, तेव्हा या गोष्टीला थोडा आळा झाला. रात्र जागून 2-2, 3-3 वाजेपर्यंत पहाटे मोबाईलवर काहीतरी बघत राहणे, अनावश्यक गोष्टी हे टाळा. त्याचा तुम्हाला पुढे त्रास होऊ शकतो. मुद्दा मी विद्यार्थ्यांना सांगतोय इंटरनेट वगैरे या गोष्टी सगळ्या तुम्हाला उपलब्ध आहेत, त्याचा चांगला वापरही करता येतो, पण तुम्ही तो सध्या चुकीच्या मार्गाने करत आहात, तर ती गोष्ट टाळण्याचा प्रयत्न करा. मकर राशीच्या व्यक्तींना मी असं सांगेन की या महिन्यामध्ये आपलं उत्पन्न मी सांगितलं, ताळमेळ जो आहे तो ताळमेळ बांधताना किंवा एकत्र साधताना तुमची कसोटी ठरणार आहे. त्या कसोटीला तुम्ही योग्य उतरा. आपले जे कोणी सिनियर आहेत, आपले मोठे विद्यार्थी आहेत, मोठे आपले मित्र आहेत, वयाने मोठे किंवा सिनियर अनुभवी म्हणूया आपण, त्यांचा सल्ला जो आहे तो आपण अवश्य पाळा, कारण ते तुमच्या हितासाठीच काही चांगल्या गोष्टी सांगत आहेत. परखड शब्दात सांगणारे जे लोक आहेत ते तुम्हाला या महिन्यात भेटतील. स्पष्टपणे परखड मत मानणारे मित्र तुम्हाला या महिन्यात काही परखड मतं मांडतील. त्यांना शिरोधार्य माना आणि त्यांचा ऐका. हे होतं मकर राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.